हॅलो नमस्कार, मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात सर्व? मस्त ना आणि मस्तच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ईश्वरचरणी प्रार्थना। तर बऱ्याच दिवसानंतर मी हा ड्रेस घातलाय कारण मला थोडेसे व्हिडिओ शूट करायचे होते। तर ह्याचा कलर ऑरेंज पण नाहीये एकदम आणि गुलाबी पण नाही, थोडा मधलाच आहे वेगळा कुठला तरी। कलर कुठला मला काही सांगता येणार नाही आणि धोती पॅन्ट आहे याच्यावर अशी। तर हा घातला होता थोड्या वेळासाठी, 2-3 तासासाठी म्हणता येईल। आणि तर मग थोडेसे टियाचं लुक पण करायचा होता तर तो पण केलाय। याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरतीच आहे, नक्कीच पहा। मस्त असं तिला सीता बनवलेलं होतं। तर त्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि आता टियाच्या स्कूलमध्ये बोलवलंय, म्हणजे आज मकर संक्रांती निमित्त लोहरी, म्हणजे जे काही सगळे सण असतात हे आताचे वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या राज्यामध्ये म्हणतात। तसं महाराष्ट्रात जसं मकर संक्रांती तसं दुसरीकडे लोहरी, असं भरपूर काय काय आहे। तर त्याच्यासाठी त्यांनी बोलवलंय। तर मग आता टियाला घेऊन मी जाणार आहे आणि मकर संक्रांती म्हटलं की आपलं हळदी कुंकू असतंच। तर मग ड्रेस घालून जायचा विचार करत होते, पण जाऊ द्या म्हटलं आता बोलवलं एवढं चांगलं तर छान साडी वगैरे घालून जावी। त्यामुळे मग मी आता साडी घालणार आहे कारण हिला घेऊन गाडीवर पहिल्यांदाच जाणार आहे मी स्कूलमध्ये। तर त्यामुळे मग थोडंसं अवघड वाटते, पण चला बघूया कसं काय काय होणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार तर आहेच। सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला गोष्टी कळतील। आणि मी कोणती साडी घालणार आहे तर दिवाळीमध्ये मी एक साडी घातली होती। जर तुम्ही दिवाळीचा व्हिडिओ दिवाळीमध्ये जर तुम्ही माझी साडी पाहिली असेल तर एक पिंक कलरची साडी होती आणि अशी सिल्वर कलरची याची मोठी अशी बॉर्डर आहे। तर ही साडी घालणार आहे दिवाळीमध्ये। मी या साडीवरचं ब्लाऊज स्टिच नव्हतं केलं, दुसरंच ब्लाऊज घातलं होतं, पण यावेळेस आता मागे जेव्हा गावाकडे गेले तेव्हा ब्लाऊज स्टिच करून आणलंय। तर तो आता मी ब्लाऊज घालणार आहे, म्हटलं आता ब्लाऊज घालून पाहावं की साडीवर कसा दिसेल। तर चला पटपट आवरते आणि नंतर तुमच्यासोबत पुढच्या गोष्टी शेअर करते। चलो, तर फायनली मी तयार झाली आणि साडी घातलेली आहे। तर अशा प्रकारे केलेला आहे साधा सिंपल लुक। चला टिया बेबी पण बघा इकडे तयार आहे आमची। चल चल झालं का सांगेल टिया? चला, टियाच्या स्कूलमध्ये आम्ही जाऊन आलो आणि तुम्हाला आता मी दाखवते। थोडंसं एका ठिकाणी बसलो होतो तिथे खेळ पण तिच्या फ्रेंडसोबत। तर स्कूलमध्ये खूप छान त्यांनी गेम्स घेतले। तर गेम्स वगैरे मलाच करायचे होते त्यामुळे शूट वगैरे काही करता नाही आलं, पण मी आता तुम्हाला सांगते की खूप छान 3-4 गेम्स घेतले। नंतर एक काईट बनवायला सांगितलं, म्हणजे त्यांनी एक कलरचा पेपर दिला आणि त्यावरती त्याचे थोडेसे डोळे तोंड असं मस्त बनवायला सांगितलं होतं। तर ते पण बनवलं, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि छान वाटलं त्यांना पण, लहान मुलांना पण त्यांच्यासोबत, म्हणजे सगळे त्यांचे फ्रेंड पण होते त्यामुळे, आणि आम्हाला पण पॅरेंट्सला पण छान गेम होते त्यामुळे छान वाटलं। 1 तास गेला आमचा तसाच। त्यानंतर मग एका ठिकाणी जसं म्हटलं की फ्रेंडसोबत तिच्या टाईम स्पेंड केला आणि आता घरी आलोय। तर आज एका ठिकाणी हळदी कुंकाला जायचं आहे। तर आता म्हटलं ऑलरेडी साडी घातलेली आहे तर हळदी कुंकाला पण जाऊन येते, बघू तिथे काय जमलं तर ते पण शूट करेन, ते पण तुमच्यासोबत शेअर करेन। तर चला आता जाऊया तिकडे। काय करते टिया तू? तर चला, स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांनी भरपूर अशा ॲक्टिव्हिटी घेतल्या। त्यामधलीच एक ॲक्टिव्हिटी की त्यांनी सांगितलं होतं की असा काईट बनवा, म्हणजे ड्रॉइंग वगैरे आपण करायची। ऑलरेडी हे कलर पेपर होते आणि त्यावरती मग हे आम्ही काढलेले आहेत। तर अशा प्रकारे होतं मस्त अशा, आणि दुसऱ्या पण ॲक्टिव्हिटी होत्या पण त्या पॅरेंट्सनाच करायच्या होत्या। त्यामुळे मग मला काही शूट घेता नाही आला कारण मी स्वतःच त्या ॲक्टिव्हिटी करत होते आणि दुसरं कोणी असं नव्हतं। त्यानंतर मग इथे टिया बेबी आमची खेळत होती तिच्या फ्रेंड्ससोबत। काय केलं तू स्कूलमध्ये गेली होती तर? स्टडी केली का? खोटं बोलते का? गेम खेळले ना? बॉल गेम खेळले ना? गेम बॉल अजून? हा, डोक्यावरून असे फेकले। अजून? तुला फेकू दिलं नाही ना? तू काय काय खेळली स्कूलमध्ये अजून? कलर दिले ना, कलर काईटला? हा
तर हळदी कुंकाचं तुम्ही पाहिलंय, खूप छान तिने पण डेकोरेशन केलं होतं आणि मस्त मग मी थोडीशी तिची रांगोळी वगैरे शूट केली. तुम्हाला पण जर कोणाला अजून करायचं असेल तर आयडिया येतील त्यासाठी. तर त्यानंतर मग तिचं हे हळदी कुंकाचं वाण आलं होतं, तर टिया लगेच ते म्हणली ओपन करून दे. आणि मी जेव्हा मग तिच्याकडे गेले तेव्हा आल्या आल्या थोडंसं टिया झोपली होती, तर मी तेवढ्या वेळातच पटकन जाऊन आले. तर आल्यानंतर सगळं चेंज वगैरे केलं. जेव्हा असं बाहेर जाते ना तेव्हा मी तर खूप एक्सायटेड असते, पण घरी आल्यानंतर परत सगळं ते आवराआवरी करा, हे ते त्या गोष्टीमध्ये थोडंसं नको वाटतात, पण त्या कराव्या तर आपल्यालाच लागतात. जास्त करून असं साड्या वगैरे घालायचं म्हटलं तर तेव्हा हेच प्रॉब्लेम येतो ड्रेसच्या बाबतीत, कारण खूप जास्त काही गोष्टी नसतात. ड्रेस पण नॉर्मल असतो त्यामुळे पटकन होतो आणि त्याच्यावर ज्वेलरी वगैरेचा काही इश्यू नसतो. पण साड्यांवर म्हटलं तर ज्वेलरी घालावीच लागते, त्यामुळे वेळ लागतो. तर इथे पण बघा सगळे तुम्हाला बॉक्स खाली ठेवलेले दिसत असतील. तर आता या बॉक्समध्ये ज्या काही ज्वेलरी बांगड्या काढल्या होत्या घालायला, तर आता हे सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचे. डेलीमध्ये तर या गोष्टी काही वापरल्या जात नाहीत, त्यामुळे तर आता हे सगळं तर आवरून ठेवावंच लागतं, खूप पसारा होतो नाहीतर मग जास्त. आणि प्रत्येक ज्वेलरीचं कसं ऑर्गनाईज करताना असे सगळे वेगवेगळे बॉक्सेस आहेत, पण ठेवायला थोडासा स्पेस कमी आहे, त्यामुळे मग एकावर एक असं रचून ठेवावे लागतात. आणि मग खालचं पाहिजे असेल तेव्हा वरचे पण काढावेच लागतात, दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. पण डबे तरी ॲटलिस्ट वेगवेगळे आहेत असे, त्यामुळे पटकन म्हणजे लक्षात येतं की कशात काय ठेवलेलं आहे. तर हा जो मोठा बॉक्स आहे याच्यामध्ये माझे वेगवेगळे असे सगळे नेकपीस आहेत, काही लॉंग मंगळसूत्रसुद्धा आहेत आणि बांगड्यांचा स्पेशल बॉक्स आहे. तर त्यामुळे तरी थोडंसं इझिली जातं, काही खूप जास्त वेळ लागत नाही. नंतर पण मी एकदा तुम्हाला माझं जे काही आहे ज्वेलरी ऑर्गनायझेशन सगळं इमिटेशन ज्वेलरीचं, तर ते मी तुमच्यासोबतच शेअर आणि कोणाकोणाला पाहायला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ शूट करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. तर बांगड्या वगैरे पण घालाव्याच लागतात आणि काचेच्या हे असतात, त्यामुळे ते आपण आता व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि इकडे माझ्या जो बॅक साईडला एक बॉक्स दिसते तर तो एंगेजमेंटचा आहे. याच्यामध्ये जे सकाळीसाठीच काढलं होतं ते मी, तर त्याच्यामध्ये सगळ्या सप्लिमेंट्स आहेत, कारण खूप रेअरली लागतात हेअरच्या सप्लिमेंट, त्यामुळे मग ते तिकडे ठेवल्यात. आणि तो जास्त बॉक्स मी यूज करत नाही, तर तो दुसरीकडेच ठेवायला पण असतो, कारण हे जे समोरचं दिसतंय तुम्हाला तर याच्यामध्ये सगळं पूर्ण पॅक झालेलं आहे, इथे काहीच जागा शिल्लक नाही आहे, त्यामुळे एक जो आहे तर तो मी दुसरीकडेच ठेवते. त्यानंतर टियाने तिचा हेअरबँड पण तिला वापरायचा आहे म्हणून खालीच ठेवला होता. आणि हे ज्या बघा सप्लिमेंट दिसतात, तर एका सप्लिमेंटमध्ये जेव्हा मी टियाचा सगळा मेकअप लुक केला होता सीतेचा, तर त्याच्यामध्ये एक बो अडकला होता आणि तो काही निघतच नव्हता. तर काय करावं तेच कळत नव्हतं, आणि याच्यामध्ये एवढा गुंता पण झाला होता ना की कसा काढावा ते पण कळत नव्हतं. डायरेक्टली ओढणं तर ते तुटलं जाणार. आपल्या केसांचं थोडंसं वेगळं आहे, पण हे जे असतात हे केस वेगळेच असतात, त्यामुळे इझिली एवढं निघत नाही. तर तरी पण मी फायनली काढलं, पण थोडेसे केस वगैरे ते तुटून निघाले. पण चला काही हरकत नाही, इथून पुढे थोडंसं ठेवताना पण व्यवस्थित ठेवेनच. आणि कोणाला जर माहीत असेल की सप्लिमेंटची थोडीशी काळजी कशी घ्यायची, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला काही जास्त माहीत नाही, तसं तर जास्त वापर होत नाही. टियासाठीच मी घेतलं होतं, ते तिलाच लागतं, म्हणजे कधी कधी असं काही मेकअप लुक वगैरे करायचं असेल तर. आणि लहान मुलांसाठी ते जास्त गरजेचं पडतं, त्यामुळे मग ते लागतंच. तर अशा प्रकारे आता खालचं तर सगळं आवरून झालेलं आहे. आणि हा सगळा जे काही पसारा मेन म्हणजे ते साडी ज्वेलरी सगळं आता मी व्यवस्थित आवरून ठेवलं आहे. आणि जे सप्लिमेंटचे केस बोमध्ये अडकले होते, तर त्याला पण ते काही निघत नव्हते, त्याला किती पण काय केलं तरी ते काही निघणार नव्हते सुद्धा, त्यामुळे म्हटलं ते ठेवून काही उपयोग नाही आहे. तर मग मी ते बोमधले केस कट करून टाकले. तर अशा प्रकारे सगळी आवराआवरी झाली आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाय बाय.